महाराष्ट्र न्यूज। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर आमदार अनुप अग्रवालांचा जोरदार समाचार। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे। या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी इम्तियाज जलील यांचा जोरदार समाचार घेतलाय। आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की जे स्वतः संभाजीनगरमध्ये आपलं वर्चस्व टिकवू शकत नाहीत ते संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे। इम्तियाज जलील यांना आधी स्वतःच्या मतदारसंघात जनतेचा विश्वास संपादन करता आलेला नाहीये अशी टीका त्यांनी केली। पुढे बोलताना अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्राची ओळख ही सर्वसमावेशकता, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आधारित आहे। या राज्यात फूट पाडणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाला कधीही यश मिळणार नाही। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामागे केवळ निवडणुकीपुरते ध्रुवीकरण करण्याचा हेतू असल्याचा आरोपही आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे। इम्तियाज जलील यांनी संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याच्या पद्धतीचं वक्तव्य केलं आहे, त्याकडे कसे बघता आपण? मुंब्र्याला कोणत्या एका मुलीने मुंब्रा भगवा करना है, हिरवा करना है असं काही वक्तव्य केलं। त्याच्यानंतर त्याच्यावर इम्तियाज जलील सारखा जलील माणूस नावाप्रमाणे तो म्हणतो मुंब्राईने महाराष्ट्र हिंदुस्थान करणं त्याच्या बापाची ठेव आहे। त्याच्या बापाने त्याला पैदा याच्यासाठी केलेला होता। अरे जलील माणसा, ज्या छत्रपतींच्या राज्यात राहतो, ज्या छत्रपतींच्या मातीत तुझं घर आहे, ज्या छत्रपतीच्या मातीत जे अनाज उगतं ते तू खातो, ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्रातलाच नव्हे तर या देशाला भगवा करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या राज्यातून तो आम्हाला सांगतो का हिरवं करू? तुझ्यात जोर असेल तर जे हिरवं तू धुळ्याला करायचा प्रयत्न करत होता, आज आमच्या नागरिकांनी भगवं केलं। जिथं तू संभाजीनगर मध्ये राहतो ते सुद्धा आमच्या लोकांनी भगवं केलं, तू निवडून येऊ शकला नाही आणि तू काय भारताच्या गोष्टी करतो? तू आणि तुझा आका, तुमच्यात हिंमत असाल तर करून दाखवा, मग तुम्हाला आम्हीही बघू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.